भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पालकर स्मृती समिती व श्री गाडगे महाराज संस्था यांच्या सहकार्याने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला पश्चिम परिसरातील श्री गाडगे महाराज प्राथमिक विद्यालयामध्ये महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर व सरकारी योजना नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराची सुरुवात माजी खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सन्माननीय खासदार पूनमताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कुर्ल्याला ब्रेस्ट कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते रोखण्यासाठी आपण प्रिकॉशनरी एक चेकअप शिबिराचं आयोजन या ठिकाणी ते केलेलं आहे। आणि दुसरं सरकारच्या विविध योजना आहे, लोकोपकारी कल्याणकारी योजना आहे, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, त्या इम्प्लिमेंट कशा होतील किंवा त्यांना त्यांचे कार्ड आपण कसे बनवू यासाठी दुसऱ्या कॅम्पचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सकाळी ताई आल्या होत्या 11 वाजता, ताईंच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं। आतापर्यंत साधारण 35 ते 40 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि ते पुढे अजूनही तो कार्यक्रम 4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून या कॅन्सर शिबिराचं आयोजन केलं आहे। जसं आपल्याला माहिती आहे की जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की भारतात सरासरी 8 महिलांमागे एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होतं। तर आपण ते काही गोष्टी होण्याच्या अगोदर कशा टाळता येतील किंवा त्यातनं प्रिकॉशन काही घेता येतील का, त्यासाठी आपण आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। नमस्कार, मी प्रतिभा खरात। स्त्रीशक्तीला नेहमीच समर्थन देत असतात चौधरी सर, म्हणजे प्रकाश चौधरी सरांचा स्त्रियांना पाठिंबा असतो। नेहमी त्यांना प्रत्येक गोष्टीला वाव देतात। आता त्यांनी सध्या हेल्थचा विचार केलेला आहे महिलांच्या, तर महिलांचा हेल्थ हा गरजेचा आहे। जसं त्यांनी व्यवसायात त्यांना चालना देतात, तसं तर आता ब्रेस्ट कॅन्सरचा आज त्यांनी उपक्रम राबवला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त, तर महिलांकडून त्यांना शुभेच्छा आहेत। नमस्कार, मी पार्वती चौधरी। आज जो प्रकाश सरांनी इथे हा कार्यक्रम राबवला आहे महिलांसाठी, गोरगरीब महिला आजूबाजूच्या येऊन पूर्ण चेकअप करत आहे आणि सगळ्यांना असंच ट्रीटमेंट मिळो आणि सगळ्या महिलांनी उपचार घ्यावा हेच बोलणं आहे। नमस्कार। आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज इथे नाना पालकर स्मृती समिती ते संत गाडगे महाराज संस्थेद्वारा मोफत ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत। यामध्ये निदान केलं जाईल। सकाळी माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पूनमताई महाजन यांनी याचं उद्घाटन केलं। प्रकाश चौधरी यांनी सर्व इथे टीमनी चांगल्या पद्धतीचे आयोजन केलेले आहेत। आतापर्यंत जवळपास 22 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि निश्चितपणाने याचे एकदा निदान झालं तर ज्या महिला वर्ग आहेत ज्या नेहमी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, या शिबिराच्या माध्यमातून त्यांना एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे याचेसुद्धा निदान होईल आणि त्याच्या पुढे त्यांच्या निवारणसुद्धा करण्यासाठी गाडगे महाराज संस्थेतर्फे पुढाकार घेतला जाईल। मी या शिबिराचे आयोजन करणारे प्रकाश चौधरी या सर्व टीमला त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशजी चौधरी यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे, जे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग करणार आहेत आणि त्यामधून आमच्यासारख्या महिला ना जो त्याचा फायदा होणार आहे की आम्ही नेहमी वरचेवर तपासणी केली पाहिजे आणि ती आज त्यांनी मोफत दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, कारण वरचेवर ही तपासणी व्हावी ही गरज आहे काळाची, कारण आजकाल हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खूप वाढलेला आहे आणि अशा प्रकारच्या योजनांमधून आमच्यासारख्या महिलांना जर जवळचं ठिकाण जर त्यांनी दिलेलं आहे तर आम्ही का नक्की फायदा आम्ही घेतलेलाच आहे आणि इतर महिलाही येत आहेत आणि खूप चांगला उपक्रम प्रकाशजींनी राबवलेला आहे। नमस्कार, मी सुनीता जंगम। आजच्या दिवशी प्रकाश चौधरी दादाने जो काही उपक्रम महिलांसाठी राबवला आहे ना, मला असं वाटतं हा उपक्रम खूप कमी ठिकाणी राबवला जातो आणि बऱ्याच महिलांनी आजच्या या उपक्रमासाठी उपस्थित राहावं आणि आजच्या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त करून घ्यावा असं मला वाटतं। त्याच्यामध्ये आम्ही जेवढ्या लेडीज आज अवेलेबल आहोत आम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, कारण हेच की आत्ता सध्याचं जे युग आहे त्या युगामध्ये सध्या स्पेशली जास्तीत जास्त लेडीजमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं आहे। त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर असू दे किंवा ब्लड कॅन्सर असू दे, व्हॉटेवर, जसं की ग्लॅडर कॅन्सर असू दे, हे कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळतं। त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक महिलेने दरवर्षी जे कमवत आहेत आणि जे नाही कमवत आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येक वर्षी चेकअप करून घ्यावं, कारण की ही कॅन्सर ही अशी गोष्ट आहे, ही कॅन्सर ही गोष्ट झटकन वेगाने वाढते। त्यामुळे माणसाला काहीही कळत नाही की कॅन्सर ही गोष्ट कधी कुठे केव्हा कशी डिक्टेट होईल। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाने चेकअप करत राहा, म्हणजे जेणेकरून जरी डिक्टेट झाली तर त्याच्यावरती आपल्याला अगोदरच उपाययोजना करायला भेटतील आणि कॅन्सरपासून आपण मुक्त राहू।
त्यामुळे मला असं वाटतं जिथे कुठे आज इथे कॅम्प राबवला गेलेला आहे दादाने, तर मला असं वाटतं जिथे कुठे कॅम्प असतील तर प्लीज थोडासा वेळ काढा, कामं बाजूला ठेवा आणि त्या कॅम्पसाठी अगोदर जा आणि स्वतःची पूर्वतयारी अगोदरच करा. धन्यवाद. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.